श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। गणानां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः शृण्वन्नोतिभिः सीदसादनं श्रीमहागणपतये नमः। ॐ प्रणो देवी सरस्वती वाजेर्वाजिनीपति धीनामविद्र्यवतु श्रीसरस्वत्यै नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी पाठारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। ॐ नमः पिशाचनिकरङ्किनि त्रिशूलखड्गहस्ते सिंहारूढे आगच्छ आगच्छ इमां पूजां। ಈ ಶ್ಲೋಕ ಹೇಳ್ತಿರಲ್ಲ ನೀವು ನೋಡಿ, ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಆ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಹೇಳಿದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಓಂ ನಮಃ ಪಿಶಾಚನಿಕರಂಕಿನಿ ತ್ರಿಶೂಲಖಡ್ಗಹಸ್ತೆ ಸಿಂಹಾರೂಢೆ ಏಹ್ಯೇಹಿ ಆಗಚ್ಛ ಆಗಚ್ಛ ಇಮಾಂ ಪೂಜಾಂ ಗೃಹ್ಣ ಗೃಹ್ಣ ಸ್ವಾಹ. ಅಲ್ಲಲ್ಲೇ ನೀವು ಆ ಧ್ವನಿ ಭಾವ ಮಿಶ್ರವಾಗಿ ಕರಿತಾ ಇದ್ದೀನಿ ಬಾ ತಾಯಿ ಅನ್ನುವ ಭಾವ ಬರಬೇಕು ನಿಮಗೆ. ಒಟ್ಟಿಗೆ ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ ಅದೇನೋ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಹಾಗಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಕನ್ನಡದ ಗಾದೆ. ಓಂ ನಮಃ ಪಿಶಾಚನಿಕರಂಕಿನಿ ತ್ರಿಶೂಲಖಡ್ಗಹಸ್ತೆ ಸಿಂಹಾರೂಢೆ ಏಹ್ಯೇಹಿ ಆಗಚ್ಛ ಆಗಚ್ಛ ಮಾಂ ಪೂಜಾಂ ಗೃಹ್ಣ ಗೃಹ್ಣ ಸ್ವಾಹ. ಶ್ರೀ ಸಪ್ತಶತಿ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಹ್ರೀಂ ಚಂಡಿಕಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಅವಿಘ್ನಮಸ್ತು. ಓಂ ನಾರಾಯಣಾಯ ನಮಃ. ಓಂ ನಾರಾಯಣೋತ್ತಮಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸರಸ್ವತೀ ದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ವೇದವ್ಯಾಸಾಯ ನಮಃ. ಅಸ್ಯ ಶ್ರೀಚಂಡೀಭವತಶ್ಚ ಬ್ರಹ್ಮಾ ಋಷಿ ಅನುಶೋಚನಃ ಚಾಮುಂಡಾ ದೇವತಾ ಅಗನ್ಯಾಸೋತ್ತಮಾಕರೋ ಬೀಜಂ ದಿಗ್ಬಂಧದೇವತಾ ಸರ್ವಂ ಶ್ರೀ ಜಗದಂಬಾ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥೆ ಸಪ್ತಶತೀ ಪಾಠಾಂಗಜಪೇ ವಿನಿಯೋಗಃ. ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಓಂ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಉವಾಚ. ಓಂ ಯತ್ಪುರುಷಂ ಪರಮಂ ಲೋಕೆ ಸರ್ವರಕ್ಷಾಕರಂ ನೃಣಾಂ ಯನ್ನ ಕಸ್ಯಪಿ ಸಾಖ್ಯಾತಂ ತನ್ಮೇ ಬ್ರೂಹಿ ಪಿತಾಮಹ. ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ. ಓಂ ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ. ಓಂ ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ. ಓಂ ಅಸ್ತಿ ಗುಹ್ಯತಮಂ ವಿದ್ರಾ ಸರ್ವಭೂತೋಪಕಾರಕಂ ದೇವ್ಯಾಸ್ತು ಕವಚಂ ಪುಣ್ಯಂ ದಕ್ಷಿಣಶ್ವ ಮಹಾಮನೆ. ಪ್ರಥಮಂ ಶೈಲಪುತ್ರೀ ದ್ವಿತೀಯಂ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣಿ ತೃತೀಯಂ ಚಂದ್ರಗಂಡೇತಿ ಕೂಷ್ಮಾಂಡೇತಿ ಚತುರ್ಥಕಂ ಪಂಚಮಂ ಸಪ್ತಮಾದೇತಿ ಷಷ್ಠಂ ಕಾತ್ಯಾಯನೀತಿ ಚ ಸಪ್ತಮಂ ಕಾಲರಾತ್ರಿಶ್ಚ ಮಹಾಗೌರೀತಿ ಅಷ್ಟಮಂ ನವಮಂ ಸಿದ್ಧಿರಾತ್ರಿ ಚ ನವದುರ್ಗಾ ಹರೇಕುಲಾ. ಉಕ್ತಾನ್ಯೇತಾನಿ ನಾಮಾನಿ ಬ್ರಹ್ಮಣೈವ ಮಹಾತ್ಮನಾ. ಅಗ್ನಿನಾ ದಹ್ಯಮಾನಸ್ತು ಶತ್ರುಮಧ್ಯೆ ತಥೋರಣೆ ವಿಷಮೇ ದುರ್ಗಮೇ ಚೈವ ಮಯಾತ್ತಾ ಶರಣಂ ವದಾಃ. ನ ತೇಷಾಂ ಚಾಯತೆ ಕಿಂಚಿದಪಿ ಸಂಪ್ರಣತಸ್ಪರೆ ನಾಪದಂ ತಸ್ಯ ಪಶ್ಯಾಮಿ ಶೋಕದುಃಖಭಯಂ ನಹಿ. ಯಸ್ತು ಭಕ್ತ್ಯಾ ಸದಾ ನೂನಂ ತೇಷಾಂ ಸಿದ್ಧಿಃ ಪ್ರಜಾಯತೆ. ಪ್ರೇತ ಸಂಸಾದು ಚಾಮುಂಡಾ ವಾರಾಹಿ ಮಹಿಷಾಸನ. ಐಂದ್ರೇಯ ಚ ಸಮಾರೂಢಾ ವೈಷ್ಣವೀ ಗರುಡಾಸನ. ಮಾಹೇಶ್ವರಿ ವೃಷಾರೂಢಾ ಕೌಮಾರಿ ಶಿಖಿವಾ
वाहना ब्राह्मी हंस समारूढ़ा सर्वाभरण भूषा नानाभरण सौभाग्या नाना रत्नोपशोभिता दृश्यन्ते रथमारूढ़ा देव्यः क्रोधसमाकुलाः शङ्खं चक्रं गदां शक्तिं हरं च मुसायुधं खेटकं तोरणं चैव परशुं पाशमेव च कुन्दायुधं त्रिशूलं च शावकमायुधमुत्तमं दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च धारयन्त्यायुधानि तं देवानां च हिताय वै महाबले महोत्साहे महाभयविनाशिनी त्राहि मां देवि दुष्प्रेक्षे शत्रूणां भयवर्तिनि राज्यां रक्षतु महामैत्री आग्नेयामग्निदेवता दक्षिणेवतु वाराहि नैऋत्यां खड्गधारिणी प्रतीच्यां वारुणी रक्षेत् वायुव्यां मृतवाहिनी उदीच्यां रक्षतो वेदी ईशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत् तस्सा वैष्णवी तथा एवं दशदिशो रक्षेत् चामुण्डा शववाहना जया मे जाग्रतस्सातु विजया स्थातु पृष्ठतः अधिना वामपार्श्वे तु दक्षिणे च पराजिता शिखा मे ज्योतिनी रक्षेत् उमां बुद्धिप्रवस्थिता मालाधरी ललाटे च भ्रुवौ रक्षेत् यशस्विनी त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके शङ्किनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी कपोलौ कालिका रक्षेत् कर्णमूले तु शाङ्करी नासिकायां सुगन्धा च उदरमोक्षे च चण्डिका हृदये चामृतकला निर्वायां च सरस्वती गन्धां रक्षत गोमाली कण्ठमध्ये चण्डिका घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च चारुले कामाक्षी चिरुकं रक्षेत् वाचं मे सर्वमङ्गला ग्रीवायां रक्तकाली च पुष्पवंशे नरोत्तरी नीलग्रीवा परिकण्ठे नलिकां नरतूरयी खड्गधारिणो संहरो बाहुमे वज्रधारिणी हस्तयो कण्डिनी रक्षेत् अम्बिका चामुली सदा नखां चूलेश्वरी रक्षेत् कुक्षोरक्षेत् नलेश्वरी गणौ रक्षेत् महालक्ष्मी मनः शोकविनाशिनी हृदयं ललिता देवी उदरं शूलधारिणी नावोचकामिनी रक्षेत् मुख्यं भुर्गेश्वरी तथा कट्यां भगवती रक्षेत् जानुनी विद्यावासिनी भूतनाथा च मेत्रं मे पूर्वैवशालिनी यज्ञे महाबला प्रोक्ता सर्वकामप्रदायिनी गुल्पयो नारसिंही च पारो चामिदतेजसी पादाङ्गुली श्रीर्मे रक्षेत् पादातसर्ववादिनी नकां दंशा करामी च केशां कैरोद्वरेजिनी रोमकुपेषु भवेरी जठवागीश्वरी तथा रक्तमञ्जरावसामार्दान्यस्ति मेधां सीतावती अष्टानि कालरात्रिश्च विघ्नकर्मुणेश्वरी पद्मावती पद्मघोषे कवे चूडामणिस्तथा द्वारामुखीन खड्गारा अभेद्या सर्वसन्धिषु शुक्रं ब्रह्माणि मे रक्षेत् छायां चक्रेश्वरी तथा अहंकारं मनो बुद्धिं रक्षति धर्मचारिणी प्राणापानो तथा ज्ञानं समारोधानेव च यशस्कीर्तिं च लक्ष्मीं च सदा रक्षतु वैष्णवी गोत्रमिन्द्राणि मे रक्षेत् पशून् मे रक्षकटिके पुत्रां रक्षेत् महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु वैरवी मार्गं सेवकरी रक्षेत् विजया सर्वतस्थिता रक्षाहीनं तु यत्सानं वर्जितं भवति तत्सर्वं रक्षणे देवी जयन्ती पावना
पदमेकं न गच्छेत्तो यदीच्छेच्छुकमात्मनः कवचेनावृतो नित्यं यत्र यत्राधिगच्छति तत्र तत्रान्तरावश्च विजयः सार्वकामिकः यं यं कामयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम् परमेश्वर्यमतुलं प्राप्स्यते भूतले पुमान् निर्भयो जायते मध्यः सङ्ग्रामे शवपराजितः त्रैलोक्ये तु भवेत् पूज्यः अवचेनावृतः पुमान् इदं तु देव्या अवचं देवानामपि दुर्लभम् यः पठेत् त्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः दैवी कला भवेत् तस्य त्रैलोक्येऽप्यपराजितः जीवेत् वर्षशतं स्यात्क्रमपमृत्युविवर्जितः नश्यन्ति व्याधयः सर्वे भूता विस्फोटकादयः स्थावरं जङ्गमं वापि कृत्रिमं चापि यद्विषम् आविचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले भूतराभ्येतराश्चैव जलजासोपदेशिकाः सहजा कुलजा माला शाकिनी यामिनी तथा अन्तरिक्षचरा घोरा दाहिन्यश्च महाबलाः ग्रामोगत्याशाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः ब्रह्मराक्षसेतालाः भूषाण्डायवादयः नश्यन्ति दर्शनात् तस्य कवचे हृदिसंस्थिते मानोन्नतिर्भवेत् राज्ञस्तेजो हृदिकरं परम् यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले जपेत् सप्तशतीं चण्डीं कृत्वातु कवचं पुरा यावद्भूमण्डलं दत्ते सैर्यवनकामना तावच्छिष्टति मे दिव्यां सन्ततिः पुत्रपौत्रिकी देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम् प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादतः स्वस्ति श्रीवराहणे हरिहरब्रह्मवर्चतं श्रीदेव्याः कवचं श्रीहर्वार्पणमस्तु। ॐ अस्य श्री अर्गलास्तोत्रस्य विष्णुरुर्भिः अनुष्ठुप्छन्दः श्रीमहालक्ष्मीर्देवता श्रीधर्मवाक्रीत्यर्थे सप्तशतीपाठाङ्गजपे विनियोगः। ॐ नमः चण्डिकायै ॐ मार्कण्डेयवाच ॐ जयन्ती मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते वरुणैकवनिग्रहादि विदातृवरदे नमः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि महिषासुरनिर्नाशविधात्रि वरदे नमः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि वन्दितां गिरिये देवी सर्वसौभाग्यदायिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि रक्तवीरवदे देवी चण्डमुण्डनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि अचिन्त्यरूपचरिते सर्वशत्रुविनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि नरेन्द्र सर्वदा भद्रा चण्डिके दुरितावहे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि स्तुवद्योतिपूर्वं चण्डिके व्याधिनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि चण्डिके सततं ये त्वामर्चयन्ति अवद्विषः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि देहि सौभाग्यमारोग्यं देहि देहि परमसुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि विदेहि त्रिशतानाशं विदेहि परमुच्चकैः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि विदेहि देहि कल्याणं विदेहि परमां श्रियं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि प्रचण्डरेद्यपत्ने चण्डिके प्रणताय मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि
त्वमम्बिके रूपं देहि जयं देहि यशो देहि यशो देहि हिमाचलसुतानासंस्तुते परमेश्वरि रूपं देहि जयं देहि यशो देहि यशो देहि सुरासुरशिरोरत्ननिगृहीतचरणे रूपं देहि जयं देहि यशो देहि यशो देहि इन्द्राणीपतिसर्वावभूते परमेश्वरि रूपं देहि जयं देहि यशो देहि यशो देहि देवि वर्तनोत्तमतत्तरमनोदयेऽम्बिके रूपं देहि जयं देहि यशो देहि यशो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे रूपं देहि जयं देहि यशो देहि यशो देहि पत्नी मनोरमां देहि नमो मृतानुसारिणीं तारिणीं दुर्गसंसारसारस्यतोभवा इदं स्तोत्रं पठित्वा तो महास्तोत्रं पठेन्नरः सद्योसप्तशती संस्यापरमाप्नोति सम्पदां स्वस्ति श्रीमार्कण्डेयपुराणे अन्तरास्तोत्रं श्रीकीलकस्तोत्रार्पणमस्तु अस्य श्रीकीलकस्तोत्रमन्त्रस्य शिवऋषिः अनुष्ठुवच्छन्दः श्रीमहासरस्वतीदेवता श्रीजगन्मात्रीतीर्थे सप्तशते पाठान्तजपे विनियोगः ॐ नमश्चण्डिकायै ॐ मार्कण्डेय उवाच ॐ विशुद्धज्ञानदेहाय निवेदीयचक्षते श्रेयप्राप्तिनिमित्ताय नमः सौभाग्यदायिने सर्ववेदज्ञायस्तु मन्त्राणामभिकीलकम् सिद्ध्यन्त्युच्चाटनादीनि वस्तूनि सकलान्यपि एकेन स्फुटानित्यं स्तोत्राणेन सिद्ध्यति अनन्तोदोषदपतनानिविद्यते विनाशाख्येन सिद्ध्येत सर्वज्ञानकारकम् समन्त्राणि सिद्ध्यन्ति लोकशब्दात्मापनः सौकर्वैकण्डिकायास्तु दक्षनुद्यं चकारः समाप्यन्तरपुण्यस्यातावतावपुण्ययन्त्रणा सोनिक्षेमवाप्नोति सर्वमेव संशयः कृष्णायां वासुकर्तस्यामिच्छम्यां वासुपत्निः ददाति परिगृह्णाति नामिदैषा प्रसीदति इत्थं रूपेण कीलेन महादेवेन कीलितं यो ऋषीणामुदायिनामन्यन्यपरिदुःखुतं सचत्करिसगणस्तोके गन्धर्वो जायते वने न चैवाप्रणतस्यायत्वामि जायते नाममृत्युवशस्यानि कृतो मोक्षमवाप्नुयात् नात्वा प्राप्यर्भुवेदनान्यकर्वाणो विनश्यति ततो ज्ञात्वैव सम्पन्नमिदं प्राप्यते उदैः तत्सर्वमुदन्तसादेन तेन चाप्यमिदं शुभं शनैर्लभ्यमाने स्तोत्रे सम्पत्तिरुच्यकैः भवत्येव समग्रापि ततः प्रारब्ध्यमेव तत् ऐश्वर्यं यत्प्रसादेन सौभाग्यारोग्यमत्तः शत्रुहानिर्बलो मोक्षस्तु यते साधकिञ्चिदैः भगवत्याः कीलकस्तोत्रं श्रीकृष्णार्पणमस्तु ಧ್ಯಾನ ಕೊಡಿ ಪೇಜ್ 46 ಹಳೆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ 46 ಅಶೋಕನಾರಾಯಣ 46 ಖಡ್ಗಂ ಚಕ್ರಗದೇಶು ಚಾಪರಿಗಾಂಚೂಲಂ ಕುಶುಂಡೀಂ ಶಿರಃ ಶಂಖಂ ಸಂದಧತಿ ಕರೈರ್ನಯನಾಂ ಸರ್ವಾಂಗಭೂಷಾವೃತಾಂ ನೀಲಾಶ್ಮದ್ಯುತಿಮಾಸ್ಯ ಪಾದದಶಕಾಂ ಸೇವೆ ಮಹಾಕಾಲಿಕಾಂ
यामस्तौ स्वपिते हरौ कमलजो हन्तुं मधुं कैटभम् अक्षस्रक्परशु गदेषु कुलिशं पद्मन्धनः कुण्डिकाम् दण्डं शक्तिमसिञ्च चर्म जलजं घण्टां लाभाजनम् शूलं पाशसुदर्शने च ददतीमस्तैः प्रवालप्रभाम् सेवे सैरिभमर्दिनीमिह महालक्ष्मीं सरोजाम् घण्टाशूलहलानि शङ्खमुसले चक्रन्धनुः सायकम् हस्ताब्जैर्दधतीं घनान्तविलसच्छीतां तुल्यप्रभाम् हस्ताब्जैर्दधतीं घनान्तविलसच्छीतांशु तुल्यप्रभाम् गौरीदेहसमुद्भवां त्रिजगतामाधारभूतां महा पूर्वामत्र सरस्वतीमनुभजे शुम्भादिदैत्यार्दिनीम् विद्युद्दामसमप्रभां मृगपतिस्कन्धस्थितां भीषणाम् स्कन्धस्थितां भीषणाम् ಅದು ಪೇಜು ನೀವು ಹಳೆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ 54 ಅದು ಪ್ರತಿಹಾರದಿಂದ ನೀವು ಅದನ್ನ ಜ್ಞಾಪಕ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು. ಅದೇನೆ ನಾನು ಪ್ರತಿ ಸಾರಿಯಿಂದ ಪೇಜು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ಓಗ ಇರೋಲ್ಲ, ನಮ್ಮ ಪಾರಾಯಣದ ಓಗ ಇರೋಲ್ಲ. ವಿದ್ಯುತ್ತಾಮಸಮಪ್ರಭಾಂ ಮೃಗಪತಿಸ್ಕಂಧಸ್ಥಿತಾಂ ಭೀಷಣಾಂ कन्याभिः करवालखेटविलसद्धस्ताभिरासेविताम् हस्तैश्चक्रधराशिखेटविशिकांश्चापं गुणं तर्जनीम् बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे.
ಓಂ ನಮಶ್ಚಂಡಿಕಾಯೈ ಓಂ ಐಂ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ವಾಚ ಓಂ ಸಾವರ್ಣಿಃ ಸೂರ್ಯತನಯೋ ಯೋ ಮನುಃಕಥ್ಯತೇಷ್ಟಮಃ ನಿಶಾಮಯ ತದುತ್ಪತ್ತಿಂ ವಿಸ್ತರಾದ್ಗದತೋ ಮಮ ಮಹಾಮಾಯಾನುಭಾವೇನ ಯಥಾ ಮನ್ವಂತರಾಧಿಪಃ ಸ ಬಭೂವ ಮಹಾಭಾಗಃ ಸಾವರ್ಣಿಸ್ತನಯೋ ರವೇ ಸ್ವರೋಚಿಷೇಂತರೇ ಪೂರ್ವಂ ಚೈತ್ರವಂಶಸಮುದ್ಭವಃ ಸುರಥೋ ನಾಮ ರಾಜಾಭೂತ್ ಸಮಸ್ತೆ ಕ್ಷಿತಿಮಂಡಲೇ ತಸ್ಯ ಪಾಲಯತಃ ಸಮ್ಯಕ್ ಪ್ರಜಾಃ ಪ್ರಾಣಿಮೌರಸಾ ಬಭೂವುಃ ಕ್ಷತ್ರವೋ ಭೂಪಾಃ ಕೋಲಾವಿಧ್ವಂಸಿನಸ್ತದಾ ತಸ್ಯ ತೈರಭವದ್ಯುದ್ಧಮತಿಪ್ರಬಲದಂಡಿನಃ ತಸ್ಯ ತೈರಭವದ್ಯುದ್ಧಮತಿಪ್ರಬಲದಂಡಿನಃ ಅಭವದ್ಯುದ್ಧ ತಸ್ಯ ತೈರಭವದ್ಯುದ್ಧಮತಿಪ್ರಬಲದಂಡಿನಃ ಏನಾಗಿದೆ ನೀವು ತಸ್ಯ ತೈರಭವದ್ಯುದ್ಧಂ ಅಂತ ಹೇಳಿ ಅರ್ಥ ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಅತಿ ಪ್ರಬಲ ದಂಡಿನಃ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಇವಾಗ ಪೂರ್ತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಲ್ಲಿ ಯುದ್ಧಂ ಅತಿ ಪ್ರಬಲ ದಂಡಿನಃ ಅಂತಲೇ ನೀವು ಉಚ್ಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲೇ ಹೋದರೆ ಆ ಶ್ಲೋಕದ ಪಾರಾಯಣದಿಂದ ಹೋದ್ರೆ ಸರಿ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ನೀವು ಪದಚ್ಛೇದ ಮಾಡಿದ್ದು ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿದ್ದು ಯಾಕೆ ಅರ್ಥ ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಆ ಪದಗಳ ಪರಿಚಯವಾಗಲಿ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಪದಚ್ಛೇದ ಆಗುತ್ತೆ ಅದೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗಲಿ. ಮತ್ತು ಒಂದೇ ಸರಿ ಈ ಲೈನ್ ಹೇಳಿಕೊಟ್ರೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ತಸ್ಯ ತೈರಭವದ್ಯುದ್ಧಮತಿ ಪ್ರಬಲದಂಡಿನಃ ನ್ಯೂನೈರಪಿ ಸ ತೈರ್ಯುದ್ಧೇ ಕೋಲಾವಿಧ್ವಂಸಿಭಿರ್ಜಿತಃ ತತಃ ಸ್ವಪುರಮಾಯಾತೋ ನಿಜದೇಶಾಧಿಪೋऽಭವತ್ ಆಕ್ರಾಂತಃ ಸ ಮಹಾಭಾಗಸ್ತೈಸ್ತದಾ ಪ್ರಬಲಾರಿಭಿಃ ಅಮಾತ್ಯೈರ್ಬಲಿಭಿರ್ದುಷ್ಟೈರ್ದುರ್ಬಲಸ್ಯ ದುರಾತ್ಮಭಿಃ ಕೋಶೋ ಬಲಂ
चापहृतं तत्रापि स्वपुरे ततः ततो मृगया व्याजेन हृतस्वाम्यः स भूपतिः एकाकी हयमारुह्य जगाम गहनं वनम् स तत्राश्रममद्राक्षी द्विजवर्यस्य मेधसः प्रशान्तश्वापदाकीर्णं मुनिशिष्योपशोभितम् तस्थौ कञ्चित् सकालं च मुनिना तेन सत्कृतः इतश्चेतश्च विचरंस्तस्मिन् मुनिवराश्रमे सोचिन्तयत्तदा तत्र ममत्वा कृष्टमानसः मत्पूर्वैः पालितं पूर्वं मया हीनं पुरं हि तत् मद्भृत्यैस्तैरसद्वृत्तैर्धर्मतः पाल्यते न वा न जाने स प्रधानो मे शूरो हस्ति सदा मदः मम वैरिवशं यातः कान्भोगानुपलप्स्यते ये ममानुगता नित्यं प्रसादधनभोजनैः अनुवृत्तिं ध्रुवन्तेद्या कुर्वन्त्यन्यमहीभृता असम्यग्व्ययशीलैस्तैः कुर्वद्भिः सततं व्ययम् सञ्चितः सोऽति दुःखेन क्षयं कोशो गमिष्यति एतच्चान्यच्च सततं चिन्तयामास पार्थिवः तत्र विप्राश्रमाभ्यासे वैश्यमेकं ददर्शसः सपृष्टस्तेन कस्त्वम्भो हेतुश्चागमनेऽत्र कः सशोक इव कस्मात् त्वं दुर्मना इव लक्ष्यते विद्याकर
मिथ्याकरण्यवचस्तस्य भूपतेः प्रणयोदितम् प्रत्युवाच स तं वैश्यः प्रश्रयावनतो नृपम् ॐ वैश्य उवाच ॐ समाधिर्नाम वैश्योऽहमुत्पन्नो धनिनां कुले पुत्रदारैर्निरस्तश्च धनलोभादसाधुभिः विहीनश्च धनैर्दारैः पुत्रैरादाय मे धनम् वनमभ्यागतो दुःखी निरस्तश्चाप्तबन्धुभिः सोऽहं न वेद्मि पुत्राणां कुशलाकुशलात्मिका प्रवृत्तिं स्वजनानां च दाराणां चात्र संस्थितः किन्नु तेषां गृहे क्षेममक्षेमं किन्नु साम्प्रतम् कथन्ते किन्नु सद्वृत्ता दुर्वृत्ताः किन्नु मे सुताः ॐ राजोवाच ॐ यैर्निरस्तो भवान् लुब्धैः पुत्रदारादिभिर्धनैः तेषु किं भवतः स्नेहमनुबध्नाति मानसम् ॐ वैश्य उवाच ॐ एवमेतद्यथा प्राह भवानस्मद्गतं वचः किं करोमि न बध्नाति मम निष्ठुरतां मनः यैः सन्त्यज्यपि दृस्नेहं धनलुब्धैर्निराकृतः पतिस्वजनहार्दं च हार्दितेष्वेव मे मनः पतिस्वजनहार्दं च हार्दितेष्वेव मे मनः किमेतन्नाभिजानामि जानन्नपि महामते यत्प्रेम प्रवणं चित्तं विगुणेष्वपि बन्धुषो
यत्प्रेम प्रवणं चित्तं विगुणेश्वरिबन्धुषु तेषां कृते मे निःश्वासो दौर्मनस्यं च जायते तेषां कृते मे निःश्वासो दौर्मनस्यं च जायते तेषां कृते मे निःश्वासो दौर्मनस्यं च जायते करोमि किं यन्न मनस्तेष्वप्रीतिषु निष्ठुरम् करोमि किं यन्न मनस्तेष्वप्रीतिषु करोमि किं यन्न मनस्तेष्वप्रीतिषु ॐ मार्कण्डेय उवाच ततस्तौ सहितो विप्रतं समुपस्थितौ समाधिर्नाम वैश्योऽसौ स च पार्थिवसत्तमः कृत्वा तुदौ यथा न्यायं यथार्हं तेन संविदम् उपविष्टौ कथाः काश्चिच्चक्रतुर्वैश्यपार्थिवौ ॐ राजोवाच ॐ भगवंस्त्वामहं प्रष्टुमिच्छाम्येकं वदस्व तत् दुःखाय यन्मे मनसः स्वचित्तायत्ततां विना मम त्वं गतराज्यस्य राज्याङ्गेष्वखिलेष्वपि जानतोऽपि यथा ज्ञस्य किमेतन्मुनिसत्तमा अयं च निगृतः पुत्रैर्दारैर्भृत्यैस्तथोज्झितः अयं च निगृतः पुत्रैर्दारैर्भृत्यैस्तथोज्झितः स्वजनेन च सन्त्यक्तस्तेषु हार्दी दधाप्यति एवमेष तथाहञ्चाद्वावप्यत्यन्तदुःखितौ दृष्टदोषेऽपि विषये मम त्वाकृष्टमानसौ तत्किमेतन्महाभागयन्मोहो ज्ञानिनोरपि ममास्य च भवत्येषा विवेकान्धस्य मूढता ऋषिरुवाच ज्ञानमस्ति समस्तस्य जन्तोर्विषयगोचरे विषयाश्च महाभागयान्ति चैव पृथक् पृथक्
केचिद्रात्राबन्धास्तथा परे केचिद्दिवा तथा रात्रौ प्राणिनस्तुल्यदृष्टयः ज्ञानिनो मनुजाः सत्यं किन्नु तेन हि केवलम् यतो हि ज्ञानिनः सर्वे पशुपक्षिमृगादयः ज्ञानं च तन्मनुष्याणां यत्तेषां मृगपक्षिणां मनुष्याणां च यत्तेषां तुल्यमन्यत्तथोभयो ज्ञानेऽपि सति पश्यैतान् पतङ्गाञ्छावचञ्चुषो क्षणमोक्षादृतान् मोहात् पीड्यमानानपि क्षुधा मानुषा मनुजव्याघ्रसाभिलाषा सुरान् प्रति प्रत्युपकाराय नेतान् किं न पश्यति तथापि ममता वर्ते मोहकर्ते निपातिता महामाया प्रभावेण संसारस्थितिकारिणा तन्नात्र विस्मयः कार्यो योगनिद्रा जगत्पते महामाया हरेश्चैषा तया मोह्यते जगत् ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति तया विसृज्यते विश्वं जगदेतच्चराचरम् सैषा प्रसन्ना वरदा नृणां भवति मुक्तये विद्या परमा मुक्ते हेतुभूता सनातनी संसारबन्ध हेतुश्च सर्वेश्वरेश्वरी ओम राजोवाच ओम भगवन् काहिता देवी महामायेति यां भव
ब्रवीति कथमुत्पन्ना सा कर्मास्याश्च किं द्विजा यत्प्रभावा च सा देवी यत्स्वरूपा यदुद्भवा तत्सर्वं श्रोतुमिच्छामि त्वत्तो ब्रह्मविदां वर ॐ ऋषिरुवाच यैव सा जगन्मूर्तिस्तया सर्वमिदं ततम् तथापि तत्समुत्पत्तिर्बहुधा श्रूयतां मम देवानां कार्यसिद्ध्यर्थमाविर्भवति सा यदा उत्पन्नेति तदा लोके सा नित्याप्यभिधीयते योगनिद्रां यदा विष्णुर्जगत्येकार्णीकृते आस्तीर्यशेषमभजत्कल्पान्ते भगवान् तदा द्वावसुरौ घोरौ विख्यातौ मधुकैटभौ विष्णुकर्णमलोद्भूतौ हन्तुं ब्रह्माणमुद्यतौ सनाभिकमले विष्णोस्थितो ब्रह्मा प्रजापतिः दृष्ट्वा तावसुरौ चोग्रौ प्रसुप्तं च जनार्दनम् तुष्टावयोगनिद्रां तामेकाग्रहृदयस्थितः विबोधनार्थाय हरेर्हरिनेत्रकृतालयम् कृतालयां गिद्ध ನಾನು ಸ್ವ ಹೇಳಿದ್ರೆ ಹರಿನೇತ್ರಕೃತಾಲಯ विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णोरतुलां तेजसः प्रभुः ॐ ब्रह्मोवाच त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कारस्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका
मात्रांशिका स्थिता अर्थमात्रा स्थिता नित्याया चार्या विशेषतः त्वमेव संध्या सावित्री त्वं देवी जननी परा त्वयैतद्धार्यते विश्वं त्वयैतत्सृज्यते जगत् त्वयैतत्पाल्यते देवी त्वमत्स्यन्ते च सर्वदा सृष्टिरूपा त्वं स्थितिरूपा च पालने तथा संहृतिरूपान्ते जगतोऽस्य जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः महामोहा च भवति महादेवी महेश्वरी प्रकृतिस्त्वं च सर्वस्य गुणत्रय विभाविनी कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिश्च दारुणा त्वं श्रीस्त्वमीश्वरी त्वं ह्रीस्त्वं बुद्धिर्बोधलक्षणा लज्जा पुष्टिस्तथा तुष्टिस्त्वं शान्तिः शान्तिरेव च खड्गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिणी तथा शङ्खिनी चापिनी बाणभुषुण्डी परिघायुधा सौम्या सौम्यतरा शेष सौम्येभ्यस्त्वति सुन्दरी सौम्येभ्यस्त्वति सुन्दरी परापराणां परमा त्वमेव परमेश्वरी यच्च किञ्चित् क्वचिद् वस्तु सदसद्वाखिलात्मिके सदसद्वाखिलात्मिके किञ्चित् क्वचिद् वस्तु सदसद्वाखिलात्मिके तस्य सर्वस्य या शक्तिः सा त्वं किं स्तूयसे मया यया
त्वया जगत्स्रष्टा जगत्पात्यत्ति यो जगत् सोऽपि निद्रावशं नीतः कस्त्वां स्तोतुमिहेश्वरः विष्णुः शरीरग्रहणमहमीशान विष्णुशरीरग्रहणवरमीशानयेव च दास्ते यतो तस्त्वां कस्तोतुं शक्तिमान् भवेत् सात्वमित्थं प्रभावैश्वैरुदारैर्देवि संस्तुता मोहयैकौ दुराधर्षावसुरौ मधुकैटभौ प्रबोधं च जगत्स्वामी नीयतामच्युतो लघु बोधश्च क्रियतामस्य हन्तुमेकौ महासुरौ ॐ ऋषिरुवाच ॐ एवं स्तुता तदा देवी तामसी तत्र मेधसा विष्णोः प्रबोधनार्थाय निहन्तुं मधुकैटभौ नेत्रास्य नासिका बाहुहृदयेभ्यस्तथो रसः निर्गम्य दर्शने तस्थौ ब्रह्मणो व्यक्तजन्मनः तस्थौ च जगन्नाथस्तया मुक्तो जनार्दनः एकार्णवे हि शयनात् ततः स ददृशे च तौ एकार्णवे हि शयनात् ततः स ददृशे च तौ मधुकैटभौ दुरात्मानां वीर्यपराक्रमौ क्रोधरक्ते क्षणावत्तुं ब्रह्माणं जनितोद्यमौ समुत्थाय ततस्ताभ्यां युयुधे भगवान् हरिः पञ्चवर्षसहस्राणि बाहुप्रहरणो विभुः तावप्यतिबलोन्मत्तौ महामाया विमोहितौ उक्तवन्तौ वरो
ಸ್ಮತ್ತೋ ವ್ರಿಯತಾಮಿತಿ ಕೇಶವಂ ಉಕ್ತವಂತೋ ಸ್ಮತ್ತೋ ವ್ರಿಯತಾಮಿತಿ ಕೇಶವಂ ಉಕ್ತವಂತೋ ಸ್ಮತ್ತೋ ವ್ರಿಯತಾಮಿತಿ ಕೇಶವಂ ಯಾರ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ ಓಂ ಶ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ ಶ್ರೀ ಭಗವಾನುವಾಚ ಓಂ ಭವೇತಾಮದ್ಯ ಮೇ ತುಷ್ಟೌ ಮಮ ವಧ್ಯಾವಪಿ ಓಂ ಭವೇತಾಮದ್ಯಮೇ ತುಷ್ಟೌ ಮಮ ವಧ್ಯಾವಪಿ ಭವೇತಾಮದ್ಯಮೇ ತುಷ್ಟೌ ಮಮ ವಧ್ಯಾವಪಿ ಕಿಮನ್ಯೇನ ವರೇಣಾತ್ರ ಏತಾವದ್ಧಿವೃತಂ ಮಯಾ ಕಿಮನ್ಯೇನ ವರೇಣಾತ್ರ ಏತಾವದ್ಧಿವೃತಂ ಮಯಾ ಕಿಮನ್ಯೇನ ವರೇಣಾತ್ರ ಏತಾವದ್ಧಿವೃತಂ ಮಯಾ ಓಂ ಋಷಿರುವಾಚ ಓಂ ಋಷಿರುವಾಚ ಋಷಿರುವಾಚ ಓಂ ನೀರಿಲ್ಲ, ಅವ್ರೆಲ್ಲ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸರ್ವಮಾಪೋಮಯಂ ಜಗತ್ ಓಂ ವಂದಿತಾಭ್ಯಾಮಿನಿಕಾ ಸರ್ವಮಾಪೋಮಯಂ ಜಗತ್ ವಂದಿತಾಭ್ಯಾಮಿನಿಕಾ ಸರ್ವಮಾಪೋಮಯಂ ಜಗತ್ ವಿಲೋಕ್ಯ ತಾಭ್ಯಾಂ ಗದಿತೋ ಭಗವಾನ್ ಕಮಲೇಕ್ಷಣಃ ವಿಲೋಕ್ಯಾಭ್ಯಾಂ ಗದಿತೋ ಭಗವಾನ್ ಕಮಲೇಕ್ಷಣಃ ವಿಲೋಕ್ಯಾಭ್ಯಾಂ ಗದಿತೋ ಭಗವಾನ್ ಕಮಲೇಕ್ಷಣಃ ಆವಾಂ ಜಹಿನ ಯತ್ರೋರ್ವಿ ಸಲಿಲೇನ ಪರಿಪ್ಲುತಾ ಆವಾಂ ಜೈನ ಯತ್ರೋರ್ವಿ ಸಲಿಲೇನ ಪರಿಪ್ಲುತಾ ಆವಾಂ ಜೈನ ಯತ್ರೋರ್ವಿ ಸಲಿಲೇನ ಪರಿಪ್ಲುತಾ ಓಂ ಋಷಿರುವಾಚ ಓಂ ಋಷಿರುವಾಚ ಋಷಿರುವಾಚ ಓಂ ತಥೇತ್ಯುಕ್ತ್ವಾ ಭಗವತಾ ಶಂಖಚಕ್ರಗದಾಭೃತಾ ಓಂ ತಥೇತ್ಯುಕ್ತ್ವಾ ಭಗವತಾ ಶಂಖಚಕ್ರಗದಾಭೃತಾ ತಥೇತ್ಯುಕ್ತ್ವಾ ಭಗವತಾ ಶಂಖಚಕ್ರಗದಾಭೃತಾ ಕೃತ್ವಾ ಚಕ್ರೇಣ ವೈಛಿನ್ನೆ ಜಘನೆ ಶಿರಸಿ ತಯೋ ಕೃತ್ವಾ ಚಕ್ರೇಣ ವೈಛಿನ್ನೆ ಜಘನೆ ಶಿರಸಿ ತಯೋ ಕೃತ್ವಾ ಚಕ್ರೇಣ ವೈಛಿನ್ನೆ ಜಘನೆ ಶಿರಸಿ ತಯೋ ಏವಮೇಷಾ ಸಮುತ್ಪನ್ನಾ ಬ್ರಹ್ಮಣಾ ಸಂಸ್ತುತಾ ಸ್ವಯಂ ಏವಮೇಷಾ ಸಮುತ್ಪನ್ನಾ ಬ್ರಹ್ಮಣಾ ಸಂಸ್ತುತಾ ಸ್ವಯಂ ಏವಮೇಷಾ ಸಮುತ್ಪನ್ನಾ ಬ್ರಹ್ಮಣಾ ಸಂಸ್ತುತಾ ಸ್ವಯಂ ಪ್ರಭಾವಮಸ್ಯಾ ದೇವ್ಯಾ ಬೇಡ ಬೇಡ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ಶೃಣು ವದಾಮಿ ತೇ ಪ್ರಭಾವಸ್ಯ ದೇವಾಸೋ ಭೂಯಃ ಶೃಣೋದಾಮಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ. ಪ್ರಭಾವಸ್ಯ ದೇವಾಸೋ ಭೂಯಃ ಶೃಣೋದಾಮಿ ಐಂ ಓಂ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ಬೇಡ. ಶ್ರೀ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣೇ ಸೂರ್ಯಸಾವರಣೇ ಮನ್ವಂತರೇ ಶ್ರೀ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣೇ ಸೂರ್ಯಸಾವರಣೇ ಮನ್ವಂತರೇ ಶ್ರೀ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣೇ ಸೂರ್ಯಸಾವರಣೇ ಮನ್ವಂತರೇ ಶ್ರೀದೇವಿ ಮಾಹಾತ್ಮ್ಯೇ ಪ್ರಥಮಃ ಶ್ರೀಜಗದಂಬಾರ್ಪಣಮಸ್ತು ಓಂ ಹ್ರೀಂ ಋಷಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ ಹೋಗಪ್ಪ ಈ ಅಂಗಡಿಗೆ. ಯಾರೋ ಆನ್ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತುಂಬಾ disturbance ಇದೆಯಪ್ಪ. ಹೌದು 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 ಹರಿ ಓಂ. ಇಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಕೇಳ್ತಾನೆ, ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಶ್ರೀ ಭಗವಾನ್ ವಾಚ ಭವೇತಾಂ ಅದ್ಯ ಮೇ ತುಷ್ಟವು ಮಮ ವಧ್ಯಾವುಭಾವಪಿ ಕಿಮನ್ಯೇನ ವರೇಣಾತ್ರ ಏತಾವಧಿ ವೃತಂ ಮಯಾ. ಮಧುಕೈಟಭರು ವಿಷ್ಣುಕರ್ಣ ಮಲೋದ್ಭೂತರಾಗಿ ಬಂದಾಗ ಪಂಚವರ್ಷ ಸಹಸ್ರಾಣಿ 5,000 ವರ್ಷಗಳು ವಿಷ್ಣು ಅವನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅವರು ಸೋಲೋದಿಲ್ಲ, ಕ್ಷಣ ಕ್ಷಣಕ್ಕೂ ಅವರ ಬಲ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಈ ಮಾಯಾದೇವಿ ಅಂದರೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಯೋಗ ನಿದ್ರೆಯ ಮಹಾದೇವಿ ಆ ರಾಕ್ಷಸರನ್ನು ಹೋಗಿ ಆವರಿಸಿಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾಳೆ. ಆ ಮಾಯೆಯಿಂದ ಆವೃತವಾದಂತಹ ರಾಕ್ಷಸರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ವಿಷ್ಣುವನ್ನು ಕುರಿತು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿನ್ನ ಯುದ್ಧದಿಂದ ನಾವು ತುಂಬ ಸಂತುಷ್ಟರಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ನೀನು ಅಮೋಘವಾದ ಯುದ್ಧವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ, ಏನು ಬರಬೇಕೋ ಕೇಳ್ಕೊಂಡು ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಕೇಳ. ಅಂದರೆ ಆ ಮಾಯೆ ಯಾವ ತರಹ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂತ ಹೇಳೋದನ್ನು ತೋರಿಸ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ.
ಆವಾಗ ವಿಷ್ಣು ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಗಾದರೆ ನನಗೆ ನನ್ನಿಂದ ನೀವು ವಧಿಸಲ್ಪಡಬೇಕು. ವಿಷ್ಣು ಅವರಪ್ಪ. ವಿಷ್ಣು ಹಾಗೆ ಕೇಳಿದಾಗ ಆ ವರ ಕೊಟ್ಟುಬಿಡ್ತಾರೆ ಆ ರಾಕ್ಷಸರು. ಹೌದು, ಇದನ್ನು ಭಗವಂತ ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಋಷಿರುವಾಚ ವಂಚಿತಾಭ್ಯಾಮಿತಿ ತದಾ ಸರ್ವಮಾಪೋಮಯಂ ಜಗತೋ ವಿಲೋಕ್ಯತಾಭ್ಯಾಂ ಗತಿತೋ ಭಗವಾನ್ ಕಮಲೇಕ್ಷಣಃ. ಭಗವಾನ್ ಕಮಲೇಕ್ಷಣ ಅಂದರೆ ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಂಚಿತರಾದಂತಹ ಆ ರಾಕ್ಷಸರು ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ಆವಾಂ ಜಹಿ ನ ಯತ್ರೋರ್ವಿ ಸಲಿಲೇನ ಪರಿಪ್ಸುತ. ಎಲ್ಲಿರ್ತಾನೆ ವಿಷ್ಣು? ಹಿಂದಿನ ಇದರಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ನೋಡಿ, ಅಲ್ಲಲ್ಲ ಅದಲ್ಲ, ಏಕಾರಣಮೇ 67ನೇ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಯೋಗ ನಿದ್ರಾಂ ಯದಾ ವಿಷ್ಣುರ್ಜಗತ್ಯೇಕಾರಣಮೀಕೃತೆ ಆಸ್ತೀರ್ಯಶೇಷಮಭಜತ್ ಕಲ್ಪಾಂತೆ ಭಗವಾನ್ ಪ್ರಭು. ಕಲ್ಪಾಂತ್ಯದಲ್ಲಿ ಯೋಗ ನಿದ್ರೆಯಲ್ಲಿ ಇಡೀ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಶೇಷನನ್ನು ಹಾಸಿಗೆಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ವಿಷ್ಣು ಮಲಗಿಬಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಹಾಗೆ ಮಲಗಿದಾಗ ತದಾದ್ವಾವಸುರೌ ಘೋರೌ ವಿಖ್ಯಾತೌ ಮಧುಕೈಟಭೌ ವಿಷ್ಣುಕರ್ಣಮಲೋದ್ಭೂತೌ ಹಂತುಂ ಬ್ರಹ್ಮಾಣಮುದ್ಯತೌ. ವಿಷ್ಣುವಿನ ಕರ್ಣದಿಂದ ಅಂದರೆ ಅವನ ಕಿವಿಯ ಮಲದಿಂದ ಹುಟ್ಟಿದಂತಹ ಇಬ್ಬರು ರಾಕ್ಷಸರು ಮಧುಕೈಟಭರು. ಸನಾಭಿಕಮಲೆ ವಿಷ್ಣೋ ಸ್ಥಿತೋ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಜಾಪತಿ ದೃಷ್ಟ್ವಾ ತಾವಸುರವುಚೋಗ್ರೌ ಪ್ರಸುಪ್ತಂಚ ಜನಾರ್ದನಂ. ವಿಷ್ಣುವಿನ ನಾಭಿ ಕಮಲದಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ಆ ಬ್ರಹ್ಮನನ್ನೇ ಕೊಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿಬಿಡ್ತಾರೆ ಆ ರಾಕ್ಷಸರು. ಹೌದು, ಮಧುಕೈಟಭರು. ಆಗ ಏನಾಗುತ್ತದೆ, ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ ವಿಶ್ವೇಶ್ವರೀಂ ಜಗದ್ಧಾತ್ರೀಂ ತಿಥಿ ಸಂಹಾರಕಾರಿಣೀಂ ನಿದ್ರಾಂ ಭಗವತೀಂ ವಿಷ್ಣೋರತುಲಾಂ ತೇಜದ ಪ್ರಭು ವಿಬೋಧನಾರ್ಥಾಯ ಹರೇಃ ಹರಿನೇತ್ರ ಕೃತಾಲಯಂ. ಹರಿಯ ನೇತ್ರವನ್ನೇ ಮನೆಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಲಗಿದಂತಹ ಆ ಯೋಗ ಮಾಯಾ ನಿದ್ರೆ ಅವಳನ್ನು ಎಬ್ಬಿಸ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ತನಗೆ ಬಂತಲ್ಲಪ್ಪ ಕುತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಬ್ರಹ್ಮನಿಗೆ ಭಯ ಆಗುತ್ತೆ. ಆವಾಗ ಅವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಬ್ರಹ್ಮ ಆ ಯೋಗ ನಿದ್ರಾ ಮಾಯಾದೇವಿಯನ್ನು ಉದ್ದೇಶ ಮಾಡಿ ತ್ವಂ ಸ್ವಾಹ. ಅಲ್ಲಿಂದ 17 ಶ್ಲೋಕಗಳು ಆ ಭಗವತಿಯ ತಂತ್ರೋಕ್ತ ರಾತ್ರಿ ಸೂಕ್ತ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದೆ. ಅದನ್ನು ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳ್ಕೊಳ್ಬಹುದು. ನಿಮಗೆ ಇಡೀ ಪಾರಾಯಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗದೆ ಹೋದರೆ ಮೊದಲನೆಯ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ಆ ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ ಅಲ್ಲಿಂದ ವಿಶ್ವೇಶ್ವರೀಂ ಅಂತ 71ನೇ ಶ್ಲೋಕದಿಂದ ಹಿಡಿದು 84ನೇ ಶ್ಲೋಕ 87ನೇ ಶ್ಲೋಕದವರೆಗೆ ಅದನ್ನು ಹೇಳ್ಕೊಂಡ್ರೂ ಸಾಕಾಗ್ತದೆ. ಮೊದಲನೇ ಚರಿತ್ರೆ ಪೂರ್ತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗದೆ ಹೋದರೂ ಕೂಡ ಹೀಗೆ 2ನೇ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದೇ ರೀತಿ ಬರ್ತದೆ. ಯಾವುದೋ ಕೆಲವು ಭಾಗ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಇಂದ್ರಾದಿ ಸ್ತುತಿ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಅದನ್ನು ಮುಂದೆ ನಾವು ಪಾಠ ಮಾಡುವಾಗ ಅದನ್ನು ನೋಡೋಣ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಈ ಬ್ರಹ್ಮನ ಸ್ತೋತ್ರ, ಆ ಬ್ರಹ್ಮನ ಸ್ತೋತ್ರದಿಂದ ಪ್ರಸನ್ನಳಾಗದಂತಹ ಆ ದೇವಿ, ಯೋಗ ನಿದ್ರಾ ರೂಪಿಣಿಯಾದ ದೇವಿ ಆ ಭಗವಂತನ ಆ ಶರೀರದಿಂದ ಹೊರಗಡೆಗೆ ಬರ್ತಾಳೆ. ಹೇಗೆ ಬರ್ತಾಳೆ ನೋಡಿ, ಋಷಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಬ್ರಹ್ಮ ಹೀಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಯಿತು, ಏವಂ ಸ್ತುತಾ ತದಾ ದೇವಿ ತಾಮಸಿ ತತ್ರ ವೇಧಸ ವಿಷ್ಣೋ ಪ್ರಬೋಧನಾರ್ಥಾಯ ನಿಹಂತುಂ ಮಧುಕೈಟಭೌ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ತುತಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಆ ದೇವಿ, ತಾಮಸಿ ಸ್ವರೂಪಳಾದಂತಹ ವಿಷ್ಣು ಮಾಯೆ ಎನ್ನುವಂತಹ ಆ ದೇವಿ ವಿಷ್ಣುವನ್ನು ಎಬ್ಬಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ನಿದ್ರೆಯಿಂದ ನೇತ್ರಾಸ್ಯ ನಾಸಿಕಾ ಬಾಹು ಹೃದಯೇಭ್ಯಸ್ತಥೋ ರಸಃ ನಿರ್ಗಮ್ಯ ದರ್ಶನೆ ತಸ್ಥೌ ಬ್ರಹ್ಮಣೋ ವ್ಯಕ್ತ ಜನ್ಮನಃ. ವಿಷ್ಣುವಿನ ಕಣ್ಣು, ನಾಸಿಕ, ಬಾಹು, ಹೃದಯ, ಉರಸ, ತೊಡೆ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದಲೂ ಎದ್ದು ಹೊರಗಡೆಗೆ ಬಂದು ಅವ್ಯಕ್ತ ಮೂರ್ತಿ ಸ್ವರೂಪಳಾಗಿ ಬ್ರಹ್ಮನ ಮುಂದೆ ನಿಲ್ತಾಳೆ. ಆವಾಗ ಉತ್ತಸ್ಥೌ ಜಗನ್ನಾಥಸ್ತಯಾ ಮುಕ್ತೋ ಜನಾರ್ದನಃ ಏಕಾತ್ಮೇ ಶಯನ ತತಸ್ತದೃಶೇ ಚ ತೌ. ಉತ್ತಸ್ಥೌ ಜಗನ್ನಾಥ ಮಲಗಿದಂತಹ ಜಗನ್ನಾಥ ಎದ್ದುಬಿಟ್ಟು ಮಧುಕೈಟಭೌ ದುರಾತ್ಮಾನಾವತಿ ವೀರ್ಯ ಪರಾಕ್ರಮೌ ಕ್ರೋಧ ರಕ್ತೇಕ್ಷಣಾವತ್ತುಂ ಬ್ರಹ್ಮಾಣಂ ಜನಿತೋದ್ಯಮೌ ಸಮುಸ್ತಾಯ ತತಸ್ತಾಭ್ಯಾಂ ಯುಧೇ ಭಗವಾನ್ ಹರಿಃ ಪಂಚವರ್ಷಸಹಸ್ರಾಣಿ ಬಾಹುಪ್ರಹರಣೋ ವಿಭು. ಜಗನ್ನಾಥನಾದ ಮಹಾವಿಷ್ಣು ಅವರಿಬ್ಬರು ಆ ಮಧುಕೈಟಭರೆಂಬ ರಾಕ್ಷಸರನ್ನು ನೋಡಿ ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ
ತನ್ನ ಕೈಯನ್ನೇ ಮುಷ್ಟಿಯನ್ನೇ ಆಯುಧವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು 5,000 ವರ್ಷಗಳ ಪರ್ಯಂತರವಾಗಿ ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತಾನೆ. ತಾವಪ್ಯತಿ ಬಲೋನ್ಮತ್ತವು ಮಹಾಮಾಯಾ ವಿಮೋಹಿತವು ಉಕ್ತವಂತವು ವರೋಸ್ಮತ್ತೋ ವ್ರಿಯತಾಮಿತಿ ಕೇಶವಂ. ಆ ಯುದ್ಧದ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಯೆಯಿಂದ ಆವೃತರಾಗಿ ಆ ಇಬ್ಬರೂ ರಾಕ್ಷಸರು ಒಂದು ವರವನ್ನು ಕೇಳ್ಕೋ, ನಿನ್ನ ಯುದ್ಧದಿಂದ ನಾವು ಪ್ರಸನ್ನರಾಗಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆವಾಗ ವಿಷ್ಣು ಹಾಗಾದರೆ ನೀವು ನನ್ನಿಂದ ಹತರಾಗಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ವರವನ್ನು ಕೇಳಿ ಉಪಾಯದಿಂದ ಆ ಮಧುಕೈಟಭರನ್ನು ನಾಶ ಮಾಡ್ತಾನೆ. ಮಧುಕೈಟಭರನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿದವನು ಇಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು, ಆದರೆ ಆ ನಾಶ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಪ್ರೇರೇಪಣೆಯಾಗಿ ನಿಂತವಳು ಮಹಾಮಾಯಿ. ಅದನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಾತ್ತಾಗಿ ಮಹಾಮಾಯಿ ಆ ದೇವಿ ಯುದ್ಧ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ, ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ಕೊಲ್ಲುವುದು ವಿಷ್ಣುವೇ. ಆದರೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರೇರೇಪಣೆ ಕೊಡುವುದು, ಅದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿ ನಿಲ್ಲುವಂತಹ ಶಕ್ತಿ ಯಾವುದು ಅಂದರೆ ಮಹಾಮಾಯಿ. ಆ ಥರ ಅದನ್ನು ಋಷಿ 2 ಸರಿ ತಥೇತ್ಯುಕ್ತ್ವಾ ಭಗವತಾ ಶಂಖಚಕ್ರಗದಾಭೃತ ಕೃತ್ವಾ ಚಕ್ರೇಣ ವೈಛಿನ್ನೆ ಜಗನೇ ಶಿರಸಿ ತಯೋ. ಮತ್ತೆ ಋಷಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನು, ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ವಿಷ್ಣು ಹ್ಯಾಕೆ ಕೊಲ್ತಾನೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ತಥೇತ್ಯುಕ್ತ್ವಾ ಭಗವತಾ ಶಂಖಚಕ್ರಗದಾಭೃತ ಕೃತ್ವಾ ಚಕ್ರೇಣ ವೈಛಿನ್ನೆ ಜಗನೇ ಶಿರಸಿ ತಯೋ. ನೀರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿರ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ, ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಮಲಗಿರ್ತಾನೆ, ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು, ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಮಲಗಿದಂತೆಯೇ ಅವನ ಕರ್ಮದಿಂದ ಬಂದಂತಹ ಆ ರಾಕ್ಷಸರು ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ಮಾಡುವುದು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿಯೇ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಭಾವ ಇಲ್ಲಿ. ಆವಾಗ ಇವರು ಏನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ ರಾಕ್ಷಸರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಎಲ್ಲಿ ನೀರಿಲ್ವೋ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಕೊಲ್ಲು ನೀನು ಅಂತ ಆವಾಮಿ ಜಹಿನಾ ಅಂತ ಇದೆ ಇಲ್ಲಿ. ಜಹಿ ನಾ ಅನ್ನೋದು ಬೇರೆ ಪದ. ನ ಯತ್ರ ಉರ್ವಿ ಸಲಿಲೇನ ಪರಿಪ್ಲುತ, ಎಲ್ಲಿ ಭೂಮಿ ನೀರಿನಿಂದ ಆವರಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲವೋ ತತ್ರ ಆವಾಂ ಜಹಿ, ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಕೊಲ್ಲು ನೀನು. ಹೀಗೆ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ತಥೇತ್ಯುಕ್ತ್ವಾ ಭಗವತಾ ಶಂಖಚಕ್ರಗದಾಭೃತ ಕೃತ್ವಾ ಚಕ್ರೇಣ ವೈಛಿನ್ನೆ ಜಗನೇ ಶಿರಸಿ ತಯೋ. ಅವರಿಬ್ಬರನ್ನು ಅನಾಮತ್ತಾಗಿ ಎತ್ತಿ ತನ್ನ ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಆ ತೊಡೆ ಮೇಲೆ 2 ಚಕ್ರದಿಂದ ಅವರಿಬ್ಬರ ಕತ್ತನ್ನು ಕತ್ತರಿಸ್ತಾನೆ. ನೀರಿನ ಮೇಲೆ ಕತ್ತರಿಸಬಾರದಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಅವನು ತೊಡೆ ಮೇಲೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅವರಿಬ್ಬರ ಕತ್ತನ್ನು ಕತ್ತರಿಸ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಕಥೆಯ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಆ ಥರ ಏವಮೇಷ ಸಮುತ್ಪನ್ನ ಬ್ರಹ್ಮಣ ಸಂಸ್ತುತ ಸ್ವಯಂ ಪ್ರಭಾವಂ ಅಸ್ಯಾ ದೇವ್ಯಾಸ್ತು ಭೂಯ ಶೃಣು ವದಾಮಿತೆ. ಮತ್ತೆ ಋಷಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬ್ರಹ್ಮನಿಂದ ಸಂಸ್ತುತಳಾಗಿ ಮಧುಕೈಟಭರನ್ನು ಕೊಲ್ಲಲಿಕ್ಕಾಗಿ ವಿಷ್ಣುವನ್ನು ಎಬ್ಬಿಸುವುದರ ಮೂಲಕ ವಿಷ್ಣುವಿಗೆ ಆ ರಾಕ್ಷಸರನ್ನು ಕೊಲ್ಲಲು ಪ್ರೇರೇಪಣೆ ಮಾಡಿದಂತಹ ಆ ದೇವಿಯ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಕಥೆಯನ್ನು ಮುಂದೆ ಹೇಳ್ತೇನೆ, ಕೇಳುವಂಥವನಾಗು ಅಂತ ಹೇಳಿ ಋಷಿ ಹೇಳುವಂತಹ ಮಾತು ಯಾರಿಗೆ? ರಾಜನಿಗೆ, ವೈಶ್ಯನಿಗೆ, ಸುರತನಿಗೆ ಮತ್ತು ಸುಮೇಧನಿಗೆ. ಹಾಗೆ ಒಂದಕ್ಕೊಂದಕ್ಕೆ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಇದು ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ, ಕಾಂಟೆಕ್ಸ್ಟನ್ನು ಇದು ಮಾಡಿಕೊಂಡಾಗ ಆ ಕಥೆ ನಿಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಇರುವಂತಹ ಪುಸ್ತಕಗಳು ಸಿಗುತ್ತೆ, ಅದನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಬೇಕಾದರೆ ನೀವು ಗಮನಿಸ್ಬೋದು. ಅಲ್ಲದೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಂ, ಅಲ್ಲಿ ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು ಭಾವಾರ್ಥ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಅಷ್ಟೊಂದು ವಿವರವಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಭಾವ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ರಾಮಕೃಷ್ಣಾಶ್ರಮದವರು ನೋಡಿ ದುರ್ಗಾ ಸಪ್ತಶತಿ ಅಂತ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಸ್ವಾಮಿ ಹರ್ಷಾನಂದರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಆ ಶ್ಲೋಕದ ಮುಂದುಗಡೆಗೆ 2 ಶ್ಲೋಕ, ಒಂದೊಂದು ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿದೆ. ಬಟ್ ನಿಮಗೆ ಆ ಕಾಂಟೆಕ್ಸ್ಟ್ಗಳು ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಹೋಗಬೇಕು. ಇದು ಯಾರಿಗೆ ಯಾರು ಹೇಳಿದ್ದು, ದೇವಿಗೆ ಹೇಳಿದ್ಯಾರು, ರಾಜನಿಗೆ ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇದೆಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಕ್ರೌಷ್ಟುಕಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಈ ಕಥೆಯನ್ನು. ರಾಜ ಹೇಳ್ದ, ವೈಶ್ಯ ಹೇಳ್ದ, ಸುಮೇಧದ ಮಹರ್ಷಿ ಹೇಳ್ದ ಅನ್ನೋದನ್ನು ಮಾರ್ಕಂಡೇಯರು ಹೇಳ್ತಾರೆ ಕ್ರೌಷ್ಟುಕಿಗೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಮರಿಬಾರ್ದು. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಜ್ಞಾಪಕ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಈ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಓದಿದಾಗಲೇ ಅದರ ಫಲ. ಸುಮ್ಮನೆ ಯಾಂತ್ರಿಕವಾಗಿ ನೀವು ಓದಿಬಿಟ್ರೆ ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇದನ್ನು ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ದುರ್ಗಾಪದುದ್ಧಾರಸ್ತು ದೇವಿ ಮಹಾತ್ಮೆ ಅಂದರೆ ನೀವು
ದೇವಿ ಭಾಗವತ. ದೇವಿ ಭಾಗವತನೇ ಬೇರೆ ಇದೆ. ಇದು ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ದೇವಿ ಮಹಾತ್ಮೆಯ ಒಂದು ಜಿಷ್ಟು ಅಷ್ಟೇ. ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಚಾರಗಳೆಲ್ಲ ಬರ್ತದೆ. ಆದರೆ ದೇವಿ ಭಾಗವತ ಅಂತಲೇ ಒಂದಿದೆ. ಆ ದೇವಿ ಭಾಗವತದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಆ ದೇವಿಯ ಇನ್ನೂ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ವರ್ಣನೆಗಳು, ಆಕೆ ಮಾಡಿದಂತಹ ಲೋಕೋಪಕಾರಕ ಕೃತಿಗಳು, ಆಕೆಯ ಮಹಿಮೆ, ಆಕೆಯ ಕಲ್ಯಾಣ ಗುಣಗಳು, ಇದೆಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ವರ್ಣಿತವಾಗಿದೆ. ಹಾಗೆ ಆ ಥರ ಕೆಲವು ಕಡೆ ಇದನ್ನು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಆಗಿ ದೇವಿ ಮಹಾತ್ಮೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಕೂಡ ದೇವಿ ಮಹಾತ್ಮೆಯಲ್ಲಿಯೇ ಸೇರಿಕೊಂಡಿರುವುದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಅಂಶ. ಇದೇನು ಈ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಈ ಸಪ್ತಶತಿ ಅನ್ನುವ 700 ಶ್ಲೋಕಗಳಲ್ಲಿ ಆ ದೇವಿಯ ಮಹಾತ್ಮೆ ಏನು ವರ್ಣಿತವಾಗಿದೆ, ಇದು ಆ ಭಗವತಿಯಾದ ಪರಮೇಶ್ವರಿಯ ಅನಂತವಾದ ವೈಭವದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಅಂಶ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಆ ಥರ ಅದರಲ್ಲಿ ಲಲಿತಾ ಪರಮೇಶ್ವರಿಯ ವಿಚಾರ ಮತ್ತೊಂದು ಎಲ್ಲ ಬರ್ತದೆ. ಕೆಲವು ಕಡೆ ಸರಸ್ವತಿಗೂ ಮಧುಕೈಟಭ ಮರ್ದಿನಿ ಅಂತಾನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಧುಕೈಟಭ ಮರ್ದಿನಿ ಅಂತ ಸರಸ್ವತಿಗೂ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸರ್, ಒಟ್ಟಾಗಿ ಇದು ಮಹಾಕಾಳಿ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ, ಮಹಾಸರಸ್ವತಿ ಸ್ವರೂಪಿ, ದುರ್ಗಾ ಪರಮೇಶ್ವರಿ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಸರಸ್ವತಿಗೂ ಕೂಡ ದುರ್ಗಾ ಪರಮೇಶ್ವರಿ ಅನ್ನುವ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಮಧುಕೈಟಭ ವಿನಾಶಿನ್ಯೈ ನಮಃ, ಅದು ದುರ್ಗಾ ಪರಮೇಶ್ವರಿ ಅಷ್ಟೋತ್ತರ ಸಹಸ್ರನಾಮದಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿಗೆ ಶುಂಭ ನಿಶುಂಭ ಮರ್ದಿನ್ಯೈ ನಮಃ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಅಲ್ಲಿ ಶುಂಭ ನಿಶುಂಭರನ್ನೇ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಆಕೆ ಸಂಹಾರ ಮಾಡುವುದು. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಸ್ವರೂಪಳಾಗಿ ಎರಡನೆಯ ಚರಿತ್ರೆ, ಮಧ್ಯಮ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಷಾಸುರ ಮರ್ದಿನ್ಯೈ ನಮಃ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಆ ಥರ ಇದು ಮಹಾಕಾಳಿಯ ಸ್ವರೂಪ, ತಾಮಸಿ ಸ್ವರೂಪ, ಮೊದಲನೇ ಚರಿತ್ರೆ. ಹೇಳ ಆಪದುದ್ಧಾರ ಮಂತ್ರ. ನಮಸ್ತೆ ಶರಣ್ಯೇ ಶಿವೆ ಸಾನುಕಂಪೆ, ನಮಸ್ತೆ ಶರಣ್ಯೇ ಶಿವೆ. ಅಲ್ಲ, ಯಾಕೆ ಅಷ್ಟೊಂದು ಅರ್ಜೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಇದನ್ನು ಅರ್ಧ ಹೇಳಿ ನಾನು ಒಂದು ಕೂಡಿಸಿ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಹೋದ ಪಾಠದಲ್ಲಿ. ಈಗ ಇಡೀ ಶ್ಲೋಕವನ್ನು ಒಂದು ಸಾರಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಲ್ವಾ? ಹಾಗೆ ಇಲ್ಲದ್ರೆ ನಾವು ಅಲ್ಲೇ ನಿಂತಿರಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗೋದೇ ಇಲ್ಲ. ನಮಸ್ತೆ ಶರಣ್ಯೇ ಶಿವೆ ಸಾನುಕಂಪೆ, ನಮಸ್ತೆ ಜಗದ್ವ್ಯಾಪಿಕೆ ವಿಶ್ವರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ಜಗದ್ವಂದ್ಯ ಪಾದಾರವಿಂದೇ, ನಮಸ್ತೆ ಜಗತ್ತಾರಿಣಿ ತ್ರಾಹಿ ದುರ್ಗೆ. ನಮಸ್ತೆ ಶರಣ್ಯೇ ಶಿವೆ ಸಾನುಕಂಪೆ, ನಮಸ್ತೆ ಜಗದ್ವ್ಯಾಪಿಕೆ ವಿಶ್ವರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ಜಗದ್ವಂದ್ಯ ಪಾದಾರವಿಂದೇ, ನಮಸ್ತೆ ಜಗತ್ತಾರಿಣಿ ತ್ರಾಹಿ ದುರ್ಗೆ. ನಮಸ್ತೆ ಶರಣ್ಯೇ ಶಿವೆ ಸಾನುಕಂಪೆ, ನಮಸ್ತೆ ಜಗದ್ವ್ಯಾಪಿಕೆ ವಿಶ್ವರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ಜಗದ್ವಂದ್ಯ ಪಾದಾರವಿಂದೇ, ನಮಸ್ತೆ ಜಗತ್ತಾರಿಣಿ ತ್ರಾಹಿ ದುರ್ಗೆ. ನಮಸ್ತೆ ಜಗಚ್ಚಿಂತ್ಯಮಾನಸ್ವರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ಮಹಾಯೋಗಿನಿ ಜ್ಞಾನರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಸದಾನಂದರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ಜಗತ್ತಾರಿಣಿ ತ್ರಾಹಿ ದುರ್ಗೆ. ನಮಸ್ತೆ ಜಗಚ್ಚಿಂತ್ಯಮಾನಸ್ವರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ಮಹಾಯೋಗಿನಿ ಜ್ಞಾನರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಸದಾನಂದರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ಜಗತ್ತಾರಿಣಿ ತ್ರಾಹಿ ದುರ್ಗೆ. ನಮಸ್ತೆ ಜಗಚ್ಚಿಂತ್ಯಮಾನಸ್ವರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ಮಹಾಯೋಗಿನಿ ಜ್ಞಾನರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಸದಾನಂದರೂಪೇ, ನಮಸ್ತೆ ಜಗತ್ತಾರಿಣಿ ತ್ರಾಹಿ ದುರ್ಗೆ. ಅನಾಥಸ್ಯ ದೀನಸ್ಯ ತೃಷ್ಣಾತುರಸ್ಯ ಭಯಾರ್ತಸ್ಯ ಭೀತಸ್ಯ ಬದ್ಧಸ್ಯ ಜಂತೋಃ
त्वमेका गतिर्देवि निस्तारकर्त्री नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे अनादस्य वीरस्य कृष्णापुरस्य भयातस्य भीतस्य भद्रस्य जन्तो त्वमेका गतिर्देवि निस्तारकर्त्री नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे अनादस्य वीरस्य कृष्णापुरस्य भयातस्य भीतस्य भद्रस्य जन्तो त्वमेका गतिर्देवि निस्तारकर्त्री नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे अरण्ये रणे दारुणे शत्रुमध्ये नले सागरे प्रान्तरे राजगे त्वमेका गतिर्देवि निस्तारनौका नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे अरण्ये रणे दारुणे शत्रुमध्ये नले सागरे प्रान्तरे राजगे त्वमेका गतिर्देवि निस्तारनौका नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे अरण्ये रणे दारुणे शत्रुमध्ये नले सागरे प्रान्तरे राजगे त्वमेका गतिर्देवि निस्तारनौका नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे अपारे महादुस्तरेऽत्यन्तघोरे विपत्सागरे मज्जतां देहभाजां त्वमेका गतिर्देवि निस्तारहेतुः नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे अपारे महादुस्तरेऽत्यन्तघोरे विपत्सागरे मज्जतां देहभाजां त्वमेका गतिर्देवि निस्तारहेतुः नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे अपारे महादुस्तरेऽत्यन्तघोरे विपत्सागरे मज्जतां देहभाजां त्वमेका गतिर्देवि निस्तारहेतुः नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे नमश्चण्डिके चण्डदुर्दण्डलीला समुत्खण्डिता खण्डिता शेष शत्रोः त्वमेका गतिर्देवि निस्तारबीजं नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे नमश्चण्डिके चण्डदुर्दण्डलीला समुत्खण्डिता खण्डिता शेषशत्रोः त्वमेका गतिर्देवि निस्तारबीजं नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे नमश्चण्डिके चण्डदुर्दण्डलीला समुत्खण्डिता खण्डिता शेषशत्रोः त्वमेका गतिर्देवि निस्तारबीजं नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे त्वमेवागभावाधृता सत्यवादीर्न जाता जितक्रोधनात् क्रोधनिष्ठा इडा पिङ्गला त्वं सुषुम्ना च नाडी नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे त्वमेवागभावाधृता सत्यवादीर्न जाता जितक्रोधनात् क्रोधनिष्ठा इडा पिङ्गला त्वं सुषुम्ना च नाडी नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे त्वमेवागभावाधृता सत्यवादीर्न जाता जितक्रोधनात् क्रोधनिष्ठा इडा पिङ्गला त्वं सुषुम्ना च नाडी
दुर्गे शिवे भीमनादे सरस्वत्यरुन्धत्यमोघस्वरूपे विभूतिश्री कालरात्रि सतित्वं नमस्ते तारिणि त्राहि दुर्गे नमो दुर्गे शिवे भीमनादे सरस्वत्यरुन्धत्यमोघस्वरूपे विभूतिश्री कालरात्रि सतित्वं नमस्ते तारिणि त्राहि दुर्गे नमो दुर्गे शिवे भीमनादे सरस्वत्यरुन्धत्यमोघस्वरूपे विभूतिश्री कालरात्रि सतित्वं नमस्ते त्राहि दुर्गे शरणमसि सुराणां सिद्धविद्याधराणां मुनिमनुजपशूनां संविष्टासिकानां नृपतिगृहगतानां व्याधिभिः पीडितानां त्वमसि शरणमेकां देवि दुर्गे प्रसीद शरणमसि सुराणां सिद्धविद्याधराणां मुनिमनुजपशूनां संविष्टासिकानां नृपतिगृहगतानां व्याधिभिः पीडितानां त्वमसि शरणमेका देवि दुर्गे प्रसीद शरणमसि सुराणां सिद्धविद्याधराणां मुनिमनुजपशूनां दस्युभिस्ताभिधानां नृपतिगृहगतानां व्याधिभिः पीडितानां त्वमसि शरणमेका देवि दुर्गे प्रसीद दुर्गा दुर्गार्तिशमने दुर्गा पद्मिनिवारिणी दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी दुर्गा दुर्गार्तिशमने दुर्गा पद्मिनिवारिणी दुर्गा पद्मिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी दुर्गा दुर्गार्तिशमने दुर्गा पद्मिनिवारिणी दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी दुर्गतोद्धारिणी दुर्गनिहन्त्री दुर्गमापहा दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला दुर्गतोद्धारिणी दुर्गनिहन्त्री दुर्गमापहा दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला दुर्गतोद्धारिणी दुर्गनिहन्त्री दुर्गमापहा दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरूपिणी दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरूपिणी दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरूपिणी दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्यानभासिनी दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थस्वरूपिणी दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमज्ञानभासिनी दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थस्वरूपिणी दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमज्ञानभासिनी दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थस्वरूपिणी दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणी दुर्गमाङ्गी दुर्गमाता दुर्गम्या दुर्गमेश्वरी दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणी दुर्गमाङ्गी दुर्गमाता दुर्गम्या दुर्गमेश्वरी दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणी दुर्गमाङ्गी दुर्गमाता दुर्गम्या दुर्गमेश्वरी दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गधारिणी नामावलिमिमां यस्तु दुर्गाया मम नमः दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गधारिणी नामावलिमिमां यस्तु दुर्गाया मम नमः दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गधारिणी नामावलिमिमां यस्तु दुर्गाया मम नमः दुर्गाया दुर्गया ಅಂತ ಬಂತು ಯಾರು
ಯಾರು ಹೇಳಿದ್ದು ದುರ್ಗಾಯ ದೀರ್ಘ ಪಠೇತ್ ಸರ್ವಭಯಾನ್ ಮುಕ್ತೋ ಭವಿಷ್ಯತಿ ನ ಸಂಶಯಃ ಪಠೇತ್ ಸರ್ವಭಯಾನ್ ಮುಕ್ತೋ ಭವಿಷ್ಯತಿ ನ ಸಂಶಯಃ ಪಠೇತ್ ಸರ್ವಭಯಾನ್ ಮುಕ್ತೋ ಭವಿಷ್ಯತಿ ನ ಸಂಶಯಃ ಶ್ರೀ ಜಗದಂಬಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಜಗದಂಬಾರ್ಪಣಮಸ್ತು ಓಂ ತತ್ಸತ್